नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आपल्या रेसिपीचे नाव आहे मसाला भेंडी। तर चला करूया आपण मसाला भेंडी। सर्वात आधी मी 250 ग्रॅम हिरवी ताजी भेंडी घेतली आहे। ती स्वच्छ धुवून पुसून घेतली। त्यानंतर तिला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये चिरून घेतली। तुम्हाला वाटलं तर तुम्ही लांब मोठ्या तुकड्यांमध्ये चिरू शकता। बारीक चिरल्यामुळे मसाला आतून बाहेरून पूर्ण मिक्स होतो, म्हणून मी बारीकच चिरून घेते। मसाला भेंडी जर आपण लहान मुलांना डब्याला जर दिली तर ते आवडीने खातील। आता माझी भेंडी चिरून झाली आहे। त्यानंतर मी कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे 2 ते 3 चम्मच। ते संपूर्ण भेंडीला मी लावून घेते। कॉर्नफ्लॉवर संपूर्ण भेंडीला लागेल असे आपण लावायचे, मिक्स करायचे आहे। कॉर्नफ्लॉवर लावल्याने भेंडीला कडकपणा येतो। आता माझे कॉर्नफ्लॉवर लावून झाले। त्यानंतर तिला 10 ते 15 मिनटं आपण झाकून ठेवायचे। आता 10 ते 15 मिनटं झालेत, आपण झाकण काढून घेऊया। मी आता गॅस ऑन करते आणि त्यावर तवा ठेवून घेते। मी तव्यातच भेंडी करणार आहे। तव्यावर केल्याने भेंडी अतिशय छान होते, म्हणून मी लोखंडी तव्यावरच करते। आपल्याला त्यामध्ये 4-5 पळ्या तेल टाकायचं आहे। तेल थोडं जास्तच टाकायचं आहे, कारण की आपल्याला त्यात भेंडी फ्राय करायची आहे। आता बघूया, तेल तापून गेलं आहे। त्यानंतर आपल्याला भेंडी त्याच्यात टाकायची आहे। आता मी संपूर्ण भेंडी तव्यामध्ये टाकून घेतली आहे आणि तिला खाली वर करून चमच्याने व्यवस्थित परतवून घ्यायची आहे। आपल्याला भेंडी लाल तांबूस रंग येईपर्यंत तिला परतवून घ्यायचे। लाल तांबूस रंग आल्यानंतर समजून घ्यायचे की आपली भेंडी फ्राय झाली। त्यानंतर मी तिला एका डिशमध्ये काढून घेते। तव्यामध्ये काही तेल शिल्लक राहिले ते तसेच राहू द्यायचे, कारण त्यात पुन्हा आपल्याला तेल टाकायचे। भेंडीमधील चिकटपणा निघून भेंडी मस्त क्रिस्पी झाली आहे। तव्यामधील तेल थंड होण्यासाठी मी गॅस बंद केला आहे आणि आता पुन्हा 5 मिनिटांनी सुरू केला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे। माझं आधीचं तेल त्यात शिल्लक आहे, म्हणून मी जास्त तेल टाकणार नाही आहे। त्यात अद्रक लसूणची पेस्ट ॲड करायची आहे। त्यानंतर त्यात कांद्याची पेस्ट ॲड केली आहे। 1 चमचा तीळ टाकली आहे। त्यानंतर 3 ते 4 चम्मच चटणी टाकली आहे। 1 चमचा हळद, 2 ते 2.5 चम्मच धणे पावडर, कसुरी मेथी हातावर चुरून घ्यायची आहे, ती मी त्यात ॲड केली आहे। मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आवश्यक वाटल्यास तुम्ही त्यात थोडंसं तेल टाकू शकता। त्यानंतर एव्हरेस्टचा गरम मसाला अर्धा चम्मच घेतला आहे, तो ॲड केला मी त्यात। अर्धा वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे। मसाला पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता त्याचा हळूहळू रंग बदलतोय।
मसाल्याचा अगदी छान मस्त लाल रंग दिसतोय आणि वासही खूप छान येतोय. त्यानंतर मसाल्यामध्ये मी आपण जी तेलात फ्राय केलेली भेंडी होती ती मी त्यात ॲड करून घेते. मसाला आणि भेंडी पूर्ण एकजीव करून घ्यायची आहे. म्हणजे मसाला भेंडीला पूर्ण लागला पाहिजे, एकजीव झाली पाहिजे. त्यानंतर त्यात तसेच आवश्यकतेनुसार नमक ॲड करून घ्यायचे. सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे. पाच मिनिटं भेंडी शिजू द्यायची आहे. त्यानंतर वरून कोथिंबीर घालायची आहे. आपली भेंडी तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता भेंडीला किती छान रंग आला आहे आणि वासही खूप छान येतोय मसाल्याचा. तुम्ही निश्चित एकदा ट्राय करा ही रेसिपी. अशी भेंडी बनवल्यानंतर ती खायलाही खूप क्रिस्पी लागते. लहान मुलं तर खूप आवडीने खातील. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.